रोहा नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाने सत्ता कायम राखली आहे। नगराध्यक्षपदी वनश्री समीर शेडगे यांनी 4695 इतक्या मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत त्यांचे वडील माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांचे 9 वर्षांपूर्वी अपुरे राहिलेले स्वप्न पूर्ण केले। मागील 2016च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार असलेले त्यांचे वडील समीर जनार्दन शेडगे यांना केवळ 6 मतांनी पराभव पत्करावा लागला होता। आज झालेल्या मतमोजणीत वनश्री समीर शेडगे यांना 8586 मते तर विरोधी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार शिल्पा अशोक धोत्रे यांना 3891 मते मिळाली। एकूण 12708 मतदान झाले असून 231 मतदारांनी नोटाला मतदान करणे पसंत केले। रोहा नगरपालिकेत भाजपने 24 वर्षांनी पुन्हा खाते उघडले असून प्रभाग क्रमांक 9 मधून तरुण सामाजिक कार्यकर्ते रोशन विष्णू चाफेकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय प्राप्त केलाय। तर ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेल्या शिवसेना शिंदे गटाला एका जागेवर समाधान मानावे लागले। त्यांच्या याच प्रभागातील उमेदवार सुप्रिया जाधव या विजयी झाल्या। त्यांच्या या विजयात पक्षापेक्षाही शिल्पा धोत्रे व अशोक धोत्रे यांनी या प्रभागात केलेल्या कामाचा मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे। या निवडणुकीतील बहुतांश प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळवला असून एका प्रभागात बिनविरोध विजयही मिळवला आहे। एका प्रभागामध्ये उमेदवार पराभूत झाले असले तरी एकूण निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने झुकलेला स्पष्टपणे दिसून आला आहे। 9 वर्षांपूर्वी माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांनी 6 मतांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक गमावली होती। तेव्हापासूनच त्यांच्या मनाची घालमेल त्यांची लेक वनश्री व कुटुंबियांनी पाहिली होती, किंबहुना ती रोहेकरांनी सुद्धा अनुभवली होती। रविवारी निकाल जाहीर झाल्यानंतर बाप लेक दोघांनाही अश्रू अनावर झाले। एकमेकाला मिठी मारत दोघांनी अश्रूंना वाट मोकळी केली। रायगडच्या जनतेने जो विश्वास माननीय खासदार तटकरे साहेबांच्या नेतृत्वावर त्या ठिकाणी टाकला त्याबद्दल सर्वप्रथम मी रायगडच्या जनतेचा मनपूर्वक ऋण व्यक्त करतो। कामाची योग्य पोचपावती त्या ठिकाणी रायगडच्या जनतेने दिली असं मला या ठिकाणी वाटतं आणि या विजयांनी अजून त्याच ऊर्जेने त्याच स्फूर्तीने रायगड जिल्ह्याच्या हिताकरता लोकांच्या सेवेकरता आम्ही सर्वजण काम करत राहू असंच मला सांगावंसं वाटतं। काही जिल्ह्यात कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला यश मिळतंय, आघाडीवर आहात? आत्ताच निकालच्या हाती आले, त्यामध्ये रोह्यात नगराध्यक्ष आणि संपूर्ण आता शेवटचं एकच राऊंड बाकी आहे 9 आणि 10 नंबरचा, पण आत्तापर्यंत 100% निकाल रोह्यामध्ये लागला आहे। मुरुडमध्येच आत्ता मला समजलं त्याच्यामध्ये नगराध्यक्षपदाची त्या ठिकाणी सीट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मुरुडमध्ये लागली। पेंडला सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ठिकाणी यश आम्हाला मिळताना दिसते। दुर्दैवीरित्या महाडला थोडंसं जरी कमी पडलो असो तरी खालचे उमेदवार चांगल्या मताने आलेले आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात।